हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत डेली यूज सेंटेन्सेस। कोणतेही जे मराठीतलं वाक्य असतं ते आपण इंग्लिश मध्ये कशा प्रकारे तयार करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत। आणि हा आपला वाक्यांचा पार्ट 2 असणार आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण यानंतर एक सिरीज सुरू करत आहोत, स्पोकन इंग्लिश कोर्स, ज्यामध्ये की खूप काही आपण इंग्लिश बद्दल शिकणार आहोत आणि पुढच्या वीक मध्ये ती सुरू होणार आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला सेंटेन्स आहे फ्रेंड्स आपला, तो फळे विकत आहे। हे नीट समजून घ्या फ्रेंड्स आणि मगच लिहा। नुसता लिहून आपला काहीच फायदा होत नाही, कारण तो फळे विकत आहे। तर आता हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं बनेल? तोला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? ही, म्हणून आपण इथे घेतला ही। आता आपण काय करत होतो? पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा आणि इथे तसंच करायचंय। जर पुढे आहे आला असेल शेवटी तर पहिला घेतल्यानंतर शेवटचाच घ्यावा लागतो। आणि ही आला म्हणजे आहेला आपण इज म्हणतो, ही इज, एवढं लक्षात ठेवायचंय। जर आय आला तर आपण एम वापरतो, आय सोबत आहे करता एम, वी सोबत आर आणि यू सोबत पण आर, दुसऱ्या यू सोबत पण आर, ही सोबत इज, सी सोबत इज, इट सोबत इज आणि जो आपला राहिलेला दे त्याच्या सोबत आर वापरतो। ओके, एवढं बस तुम्हाला लक्षात ठेवायचंय। आणि मग त्याच्यानंतर ही इज, ही इज। मग आता असं वापस यायचंय, विकतला आपण इंग्लिश मधून म्हणलं सेल, पण आता विकत आहे, विकणं पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून सेलच्या पुढे आपल्याला आयएनजी लावायचा आहे। म्हणजेच सेल आणि आयएनजी म्हणजेच ते काय झालं? सेलिंग, म्हणून पुढे आपण आयएनजी लावला। जर काम चालू आहे पण ते पूर्ण झालेलं नाहीये तर आपण आयएनजी चा वापर करणार आहे। आणि याच्यानंतर आपण काय करणार आहे? ही इज सेलिंग, विकत झालं। मग आता फ्रूट, फळे, फळेला इंग्लिश मधून फ्रूट म्हणू, पण मग एक सोडून जास्त आहे म्हणून याला करू प्लुरल आणि यस चा वापर करू, ही इज सेलिंग फ्रुट्स। तर आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया। तर आता पुढचा सेंटेन्स आहे आपला, आम्ही इंग्रजी शिकत आहोत। आणि मागचा पार्ट तुम्ही बघितला नसेल तर याच्या नंतर तुम्ही बघू शकता आणि त्या पार्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आम्ही इंग्रजी शिकत आहोत। आता हा सेंटेन्स कसा बनेल? सर्वात पहिले आपण पहिला घेतो आणि त्यानंतर शेवटचा घेतो। मग आता आपल्याला काय करावं लागेल? आम्ही इंग्रजी शिकत आहोत। आम्हीला आपण इंग्लिश मधून म्हटलं वी, आणि मग त्याच्यानंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा। वी आला तर आहोतला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर, वी आर। आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? पहिला झाला, शेवटचा झाला, आता असं वापस यायचंय। मग शिकतला इंग्लिश मधून आपण म्हणलं लर्न, शिकणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून याच्या पुढे आयएनजी म्हणजेच ते झालं लर्निंग, वी आर लर्निंग। मग याच्यानंतर काय करावं लागेल? इंग्रजी, याला आपण म्हणलं इंग्लिश। कसं केलं? म्हणजेच आपण पहिला घेतला, शेवटचा घेतला आणि असे वापस आलो, म्हणजेच हा घेतला आणि हा घेतला। ओके, आता हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असेल। तर पुढचा सेंटेन्स आहे आपला, मी माझ्या शाळेत जात आहे।
तर आता मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर आय. आता आयच्या पुढे काय वापरायचं, आय करता इज नाही, आर वापरायचा तर नाही वापरायचा आहे. जेव्हा आपण स्वतःबद्दल माहिती देतो, म्हणजेच आता मी माझ्या शाळेत जात आहे, हे मी माझ्याबद्दल बोलत आहे, म्हणून आयच्या पुढे आपण आहे करता एमचा वापर करतो. एवढं तर आपण पहिलेच बघितलं होतं हे वाक्य समजताना. मग आता याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आय एम. एवढं झालं. मग आता असं वापस यायचंय, आय एम. मग आता इकडे येताना जात, जातला आपण इंग्लिश मधून म्हणलं गो. आता जाणं पूर्ण झालेलं नाहीये, म्हणजेच काम पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून आपण वापर करू पुढे आय एन जी चा. म्हणजेच गोच्या पुढे लागला ING, म्हणजेच काय झालं, गोईंग. आय एम गोईंग. हे सेंटेन्स लिहून सुद्धा घ्या आणि पाठ सुद्धा करा. आय एम गोईंग. मग आता इथे काय करावं लागेल, आय एम गोईंग. एवढं तर आपण केलं समजा. मग आता का शाळेत घ्यायचंय तर नाही घ्यायचंय. मग आता घरापासून शाळेत जातोय आपण, घरापासून शाळेत जातोय, म्हणून इथे टू लावायचा आहे. किंवा एका जागेहून दुसऱ्या जागेवर जरी जात असलो तरी इथे टू चा वापर झाला पाहिजे. आय एम गोइंग टू. मग आता एवढं झालं. मग हा घेतलाय शाळा, जे आहे आपलं ते आपलं ऑब्जेक्ट आहे, म्हणून त्याच्या आधी माझ्या शाळेत असं झालेलं आहे, म्हणून माझ्याला पहिले घ्यायचं. माझा याला आपण इंग्लिश मधून म्हणलं माय. नंतर शाळेत याला आपण इंग्लिश मधून म्हणतो स्कूल. आय एम गोइंग टू माय स्कूल. मग आता पुढचा सेंटेन्स काय फ्रेंड्स आपला, शिक्षक इंग्रजी व्याकरण शिकवत आहे. शिक्षक इंग्रजी व्याकरण शिकवत आहे. तर आता हा सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसा बनेल बघूया. आता शिक्षक इंग्रजी व्याकरण शिकवतायत, पण मग शिक्षकला आपण इंग्लिश मधून म्हणतो टीचर. टीचर काय एक नाउन आहे, पण याच्या आधी आपल्याला द चा वापर करायचा आहे. मग आता द टीचर, मग पहिला घेतल्यानंतर एवढं पहिलं झालं. मग आता याच्यानंतर शेवटचा घ्यावा लागेल का, तर घ्यावा लागेल, कारण की आहेत आलेला आहे. आणि जर टीचर सारखा शब्द जर असेल तर आहेतला आपण इज म्हणू. ओके, द टीचर इज. मग आता पहिला झाला शेवटचा झाला, असं वापस यायचंय. मग शिकवत याला आपण इंग्लिश मधून म्हणतो टीच, पण शिकवणं पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून पुढे आपण घेऊ ING. द टीचर इज टीचिंग. ओके, मग आता पुढे काय करावं लागेल, इंग्रजी व्याकरण. व्याकरण इंग्रजी असं चालेल का, नाही, तर इंग्रजी व्याकरण असं घ्यावं लागेल. तर इंग्रजीला इंग्लिश आणि व्याकरणला म्हणतात ग्रामर. ओके, द टीचर इज टीचिंग इंग्लिश ग्रामर. अशा प्रकारे हा सेंटेन्स तयार झालेला आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर इंग्लिश शिकाय करता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर कशा प्रकारे होता येईल हे आपण आता समजूयात. फ्रेंड्स, आता तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये तर खाली जे व्हिडिओच्या खाली तुम्हाला मोर नाव दिसतंय त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिसेल, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय. आणि जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक कराल तेव्हा तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये जाल. ज्याला आपल्या चॅनलचा लोगो लावलेला आहे तो ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि ते 3 ग्रुप आहे ते तिन्ही तुम्ही जॉईन करून घ्यायचे. कारण की एकात व्हिडिओ शेअरचं काम सुरू राहतं आणि एकात
इंग्लिश कशा प्रकारे शिकावी ते सांगितलं जातं आणि रोज काही ना काही त्या ग्रुपमध्ये अभ्यास दिला जात असतो आणि त्यानुसार तुम्ही इंग्लिश बोलणं सुद्धा शिकू शकता. तर आपण आता पुढचे सेंटेन्स बघूया. तर आता पुढचा सेंटेन्स आहे आपला मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. आता हा सेंटेन्स कशा प्रकारे बनेल फ्रेंड्स? आता काय होतं, मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे, काम पूर्ण झालेलं आहे. मग आता मीला आपण इंग्लिश मधून म्हणलं आय, आणि जर काम पूर्ण झालेलं आहे आणि जर आहे आलेलं आहे म्हणजे ते काम आता पूर्ण झालेलं आहे, आताच म्हणजे आहे पूर्ण वर्तमान काळ. ओके, म्हणून आता आहेला एम ने लावायचा. तर अशा वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज वापरावा लागतो. ओके, कारण की पूर्ण वर्तमान काळाच्या फॉर्म्युल्यामध्येच ते दिलेलं आहे. तर आता बघूयात आय. मग आता आहेला आपण वापरतो हॅव, कारण की आय आला की आपल्याला हॅव वापरायचा आहे. ओके, तर बघा आता आय हॅव एवढं झालं. मग आता पूर्ण केलेला याला आपण काय म्हणू, असं वापस यायचंय. मग केलेला पूर्ण असं नाही चालणार, तर पूर्ण केलेला, पूर्णला आपण म्हणलं कंप्लीट. मग आता याच्यात काय करावं लागतं, ईडी वापरावा लागतो. पण जर पहिलेच जर ई लागलेला आहे तर आपण फक्त याच्यात डी वापरू. आय हॅव कम्प्लिटेड. मग आता एवढं झालं फ्रेंड्स. मग आता गृहपाठ, आय हॅव कम्प्लिटेड गृहपाठ माझा असं नाही चालणार, तर माझा गृहपाठ, म्हणून माझाला इंग्लिश मधून माय आणि गृहपाठला आपण इंग्लिश मधून म्हणलं होमवर्क. तर हे झालं फ्रेंड्स, आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. पुढचा सेंटेन्स आहे मी पुस्तक वाचत आहे. मी पुस्तक वाचत आहे. आता हा सेंटेन्स कसा बनेल, तर मीला आपण इंग्लिश मधून म्हणलं आय, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आय लागला तर आहेला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, एम. आय एम पहिला झाला, शेवटचा झाला. वाचतला इंग्लिश मधून म्हणलं रीड, वाचणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून आय एन जी, आणि आय एम रीडिंग. मग आता सिंग्युलर आहे म्हणून अ वापरला, आय एम रीडिंग अ. नंतर पुस्तक, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो मित्रा, तर बुक म्हणतो. ओके, तर आता आपण अजून एक सेंटेन्स बघूया. मी वर्तमानपत्र वाचत आहे. तर आता हा सेंटेन्स कसा बनेल, थोडं मोठं लिहून घेऊ आपण. मी वर्तमानपत्र वाचत आहे. तर आता हा सेंटेन्स कसा बनेल, मीला इंग्लिश मधून म्हणलं आय, आता आय लागला म्हणजेच आहेला आपण इंग्लिश मधून म्हणू एम, आणि आता असं वापस यायचंय. वाचतला इंग्लिश मधून म्हणलं रीड आणि काम पूर्ण झालेलं नाहीये म्हणून ING, आय एम रीडिंग. नंतर इथे काय केलं होतं आपण, अ वापरला होता, कारण की एक असं दाखवाय करता म्हणून अ,
आणि वर्तमानपत्र याला आपण इंग्लिश मधून म्हणतो न्यूज पेपर. मग आता अजून एक सेंटेन्स आपण अशाच प्रकारचा बघूयात. माझे वडील, माझा भाऊ वर्तमानपत्र वाचत आहे. वाचत आहे. माझाला इंग्लिश मधून आपण म्हणलं माय. तर आता हे एवढं पूर्ण होतंय. ओके, म्हणून भाऊला माझा भाऊ या दोघं शब्दांना याच्यात पहिलेच घेऊन घ्यायचं, माय ब्रदर. मग आता एवढं झाल्यानंतर हा आपला पूर्ण एक पहिला झाला. मग याच्यानंतर शेवटचा. जर ब्रदर, फादर, मदर असं जर आलं असेल तर आपण पुढे आहे करता इज वापरतो. माय ब्रदर इज. मग आता वाचतला आपण इंग्लिश मधून काय म्हणू, रीड. आणि काम पूर्ण म्हणून ING, रीडिंग. मग आता माय ब्रदर इज रीडिंग अ वर्तमानपत्राला इंग्लिश मधून म्हणलं न्यूज पेपर. आणि फ्रेंड्स, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायला विसरू नका. आणि स्पोकन इंग्लिशची सिरीज सुद्धा आपली लवकरच सुरू होईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हे वाक्य लिहून चांगल्या प्रकारे पाठ करून घ्या. तर वाक्यरचना कशा प्रकारे होते हे आता तुम्हाला समजलेलंच असेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.